चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण भूपेंद्र सिंग यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. भूपेंद्र सिंग यांचा जन्म 8 एप्रिल 1939 रोजी ब्रिटिश राजवटीत पंजाब प्रांतातील पटियाला संस्थानात झाला. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग पंजाबी शीख होते. ते खूप चांगले संगीतकार असले तरी मौसिकी शिकवण्याच्या बाबतीत ते अतिशय कडक वस्ताद होते. वडिलांचा कडक मूड पाहून मुलगा भूपिंदर सुरुवातीच्या काळातच संगीताच्या प्रेमात पडला होता. एक काळ असा होता की भूपिंदरला संगीत अजिबात आवडत नसे. हळूहळू भूपिंदरला गझल गाण्याची आवड निर्माण झाली आणि त्याने चांगल्या गझल गायनाला सुरुवात केली. प्रारंभी भूपेंद्र यांनी आकाशवाणीवर आपला कार्यक्रम सादर केला. आकाशवाणीवरील त्यांचे परफॉर्मन्स पाहून त्याला दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे संधी मिळाली. तिथून तो व्हायोलिन आणि गिटारही शिकला. 1968 मध्ये संगीतकार मदन मोहन यांनी त्यांचा ऑल इंडिया रेडिओवरील कार्यक्रम ऐकल्यानंतर त्यांना दिल्लीहून मुंबईला बोलावले. प्रथम त्यांना हकीकत चित्रपटात संधी मिळाली, जिथे त्यांनी होके मजबूर, मुझे उन्हें बुला होगा ही गझल गायली. ही गझल हिट झाली असली तरी भूपेंद्र सिंग यांना त्यातून विशेष ओळख मिळाली नाही. तरी त्याने कमी बजेटच्या चित्रपटासाठी गाणे चालू ठेवले. त्यानंतर भूपेंद्रने स्पॅनिश गिटार आणि ड्रम्सवर काही गझल सादर केल्या. याआधी 1968 मध्ये त्यांनी लिखित आणि गायलेल्या गझलांचा LP आणला होता. पण जेव्हा त्यांनी हा नवा प्रयोग त्यांच्या दुसऱ्या LP मध्ये सादर केला तेव्हा सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. यानंतर 1978 मध्ये ओ जो शहर था नावाचा त्यांचा तिसरा LP प्रदर्शित झाला. गीतकार गुलजार यांनी 1980 मध्ये या LP साठी गाणी लिहिली. 1980च्या दशकात भूपेंद्र सिंग यांनी बांगलादेशातील हिंदू गायिका मिताली सिंग यांच्याबरोबर लग्न केले. त्यानंतर त्यांनी पार्श्वगायकनापासून फारकत घेतली. मिताली भूपेंद्र सिंग या नावाने युगल गायनात त्यांनी अनेक चांगले कार्यक्रम केले, ज्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीला 4 चांद लागले. पण त्यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे कोणालाही कधीही परिपूर्ण कुठे मिळत नाही. या दोघांनाही मूलबाळ नव्हते. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, किनारा चित्रपटातील ही गाणे खूप गाजले. काही गाजलेली गाणी व गझल बीती ना बिताई, दिल ढूंढता है, दो दीवाने इस शहर में, नाम गुम जाएगा, किसी नजर को तेरा, दरो दीवार पे हसरत इत्यादी गाणी त्यांची अतिशय गाजली. गायक भूपेंद्र सिंग 6 महिने आजारी होते. डॉक्टरांना अशी शंका होती की त्यांच्या पोटामध्ये काहीतरी समस्या होती. याशिवाय त्यांना COVID-19 संक्रमण झाले. त्यांची तब्येत बिघडतच गेली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. 18 जुलै 2022 संध्याकाळी 7:45 अंधेरीमधील क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि भूपेंद्र सिंग आपल्यातून निघून गेले. धन्यवाद.